ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवास अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वन हक्काचे दावे व सामूहिक वन हक्कांच्या दाव्यांना मंजुरी देण्यात यावी। जंगल प्राणी व शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी या मागण्यांसाठी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। दरम्यान नेत्यांमध्ये संबंधित विषयावरील त्रुटी दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याचे आदेश आजच्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी आदी 7 तालुक्यांचा बराचसा भाग हा जंगल व्याप्त आहे। येथील नागरिकांचा जंगल हाच जगण्याचा मूलस्रोत असल्यामुळे पशुपालन आणि जंगलातील वनउपज यावरच त्यांचं जगणं अवलंबून राहिले। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवास अधिनियम 2006, 2008 व सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्काचे दावे व सामूहिक वनहक्कांच्या दाव्यांना मंजुरी देण्यात यावी। जंगल प्राणी व शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी आदी मागण्यांसाठी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, शिरोळ तर्फे मलकापूर, गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे, जरगी, शेळोशी, कोदे, करवीर तालुक्यातील शे आदी गावातील वनहक्क संदर्भातील प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी आदी 7 तालुक्यातील वैयक्तिक वनहक्काच्या प्रलंबित दाव्यांबाबत बैठक घेऊन मान्यता द्यावी। ग्रामस्तरावरील वनहक्क समित्यांच्या मार्फत तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेल्या दाव्यांमधील त्रुटींची पूर्तता करून प्रलंबित दावे मंजूर करून देण्यात यावेत। सामूहिक व वनहक्काचे दावे याबाबत वनहक्क समित्यांना फारशी माहिती नसल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा समायोजन विभाग आणि CDNP अंतर्गत वनहक्क समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांची कार्यशाळा घ्यावी। डंगेगवळी धनगर समाजाच्या वस्त्यात जंगलाच्या खोल गर्भात असून त्यांना रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा तातडीने मंजूर करून द्याव्यात। जंगल हद्दीलगतच्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण व तारेच्या कुंपणासाठी 100% अनुदान द्यावे। वन विभागाच्या हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळांना मंदिरे, चबुतरे, देवराया यांना जाण्यासाठी रस्ता द्यावा व संबंधित जागा स्थानिक जनतेच्या ताब्यात द्याव्यात। जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगल समृद्ध करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवावा। एकेरी उत्पादनाची सरासरी काढून पिकांची 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासह विविध मागण्यांवर आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी, शिवसेना ठाकरे सहसंपर्क प्रमुख विजय देवने, राहुल देसाई, संपत देसाई, बाजी शेळके, बाजीराव पाटील, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, प्रियंका भवर, राजू सावंत, सम्राट मोरे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे यांच्यासह शेतकरी वनहक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर। गोकुळ सोबत गोकुल डेरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।